आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। टॉप न्यूज। जळगाव प्रकरणावर NHRCचे नोटीस। 21 वर्षीय तरुणाला मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकार व पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागवला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाची बैठक। सीएम देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली। गणेशोत्सव तयारी, स्थानिक स्वराज्य निवडणुका व महायुती तालमेलावर चर्चा झाली। बलात्कार प्रकरणात प्रफुल्ल लोढा अटक। पुण्यात 62 वर्षीय उद्योगपती प्रफुल्ल लोढा यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक। नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेशी गैरवर्तनाचा आरोप। भारत-पाक सामना थांबवण्याची मागणी। शिवसेना उबाटा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना आशिया कप भारत-पाक सामना थेट प्रसारण बंद करण्याची मागणी केली। पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतो, त्यामुळे सामना चुकीचा संदेश देतो असे त्या म्हणाल्या। एअर इंडिया फ्लाईट रद्द। मुंबई जोधपूर विमानसेवा AI-645 तांत्रिक बिघाडांमुळे उड्डाण करण्यापूर्वीच रद्द। प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली। सायबर फसवणूक टोळीचा भांडाफोड। पोलिसांनी 12 जणांना अटक केली। देशभरात 60.82 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा आरोप। आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचेही पुरावे। BMC निवडणुकीसाठी वॉर्ड सीमांकन जाहीर। बृहन्मुंबई महानगरपालिकेने वॉर्डांचे मसुदा सीमांकन जाहीर केले। नागरिकांकडून 22 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत। नाशिक संरक्षक मंत्रीपद प्रलंबित। भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात संरक्षक मंत्री लवकर नेमावा अशी मागणी केली। कुंभमेळा तयारीसाठी ही गरज असल्याचे मत। नोकरीच्या आमिषाने 72 लाखांची फसवणूक। मुंबई पोलिसांनी बाप लेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला। सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून खोटे नियुक्ती पत्र देत 72 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप। पाहत आहात न्यूज जंक्शन, बातमी आपल्या लोकहिताची। अशाच राज्य आणि देशातील नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।